नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात जय महाराष्ट्र. दोघं भाऊ एकत्र आले, पण आता युती कधी होणार हा एक प्रश्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर उपस्थित होतोय. कुटुंब एकत्र पण राजकारणाचं काय हा देखील एक प्रश्न अनुत्तरित आहे. ठाकरे बंधूंची युती होणार की नाही, ठाकरे बंधूंच्या युतीबाबतचा संभ्रम आणखीन वाढलाय. विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंची मात्र सावध भूमिका बघायला मिळते. ठाकरे कुटुंबीय एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले, एकत्र बघायला मिळाले. दोन पिढ्या सुद्धा जवळ आल्या. दोन पक्ष, दोन पक्षाचे नेते, दोन पक्षांचे कार्यकर्ते देखील जवळ आले. पण आता मुद्दा हाच आहे की हीच सोबत राजकीय युती किंवा एक राजकीय पर्याय म्हणून सुद्धा आता अस्तित्वात मूर्त रूपात येणार का हा एक प्रश्न आहे. विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली आहे. दोघेही भाऊ एका व्यासपीठावर एकत्र आले. अर्थात ते व्यासपीठ मराठीच्या अजेंड्यासाठी होतं, कारण घोषणाच अशी होती की ना कुठल्या पक्षाचा अजेंडा, फक्त मराठी हा अजेंडा. त्यामुळे मराठीच्या अजेंड्यावरूनच दोघेही भाऊ एकत्र आले. दोघांची भाषणं झाली. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी मराठीचा अजेंडा होता, पण उद्धव ठाकरेंच्या भाषणाला मात्र राजकीय किनार देखील होती. उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिलेले आहेत, पण राज ठाकरे यांनी त्याबद्दल कुठलीही स्पष्ट भूमिका उघड अजून तरी घेतलेली नाहीये. आज सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. मूळ भाजप पक्ष राहिला नाहीये. अडवाणी आणि वाजपेयींचा भाजप पक्ष वारलाय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दुसरीकडे लोकसभेत राज ठाकरे यांनी भाजपला पर्यायानं मोदींना पाठिंबा दिलेला होता. इतकंच नाही तर महायुतीच्या उमेदवारांसाठी काही प्रचार सभा राज ठाकरे यांनी स्वतः घेतल्या होत्या. विशेष म्हणजे तो बिनशर्त पाठिंबा होता. कुठल्याही अटी शर्ती विना राज ठाकरे यांनी तो पाठिंबा दिला होता. त्यामुळे मग आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांचं असलेलं नातं याचं पुढे नेमकं काय होणार हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या जवळीकीनंतर. कारण एकनाथ शिंदे आणि भाजप यांना टोकाचा विरोध करणारं राजकारण उद्धव ठाकरे करतात. त्यामुळे मग उद्धव ठाकरेंच्या भूमिकांसोबत राज ठाकरे यांना चालणं शक्य होईल का हा देखील एक प्रश्न आहे. या सभेच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबीय एकत्र आले आहेत, पण राजकारणात सुद्धा हे दोघंही भाऊ एकत्र येतात का, दोन्ही पक्ष एकत्र येतात का, याची लिटमस टेस्ट म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक असणार यात शंका नाही. पण राज ठाकरे यांच्या काही भूमिकांमुळे संभ्रम वाढतोय. कारण आपल्या भाषणाच्या वेळी सुद्धा राज ठाकरे यांनी असे कुठलेही स्पष्ट संकेत दिलेले नाही आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळालेले आहेत. आणि आता राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांनाही सांगितलेलं आहे की शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका. मराठी अस्मितेच्या राजकारणाने कूच बदलावी अशी एक समेट आपण परवा बघितली. ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा.
राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाच्या विरोधात वितुष्ट विसरून दोघही ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले. पक्षाचा झेंडा बाजूला ठेवत मराठीच्या अजेंड्यासाठी दोघांचीही एकत्रित महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली ग्रँड एंट्री म्हणून याकडे बघितलं जात आहे. पण दोघांची सोबत फक्त धोरणाविरोधापुरतीच आहे की दोघं मिळून एक राजकीय पर्याय देणार? पण पर्याय दिलाच तर ते राजकारण महायुती विरोधात उभं राहणार की प्रसंगी मवियातल्या पक्षांनाही आव्हान देणार? या सगळ्यात काँग्रेससह पडद्यासमोर कुठेच नसणं नेमकं काय दर्शवतं? तसंच उद्धव ठाकरेंनी भाजप मोदी शहांना थेट शिंगावर घेतलंय, पण राज ठाकरे आणि भाजप दोघंही एकमेकांना दुखवायला अजूनही तयार नाही आहेत. त्यात शिंदेंनी राज ठाकरेंविरोधात न बोलण्याचे आदेश दिले आहेत, तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत न बोलण्याचे आदेश प्रवक्त्यांना दिले आहेत. त्यामुळे अनेक गोष्टींभोवती प्रश्नांचं धुकं तयार झालंय. याच संशय, प्रश्न आणि शक्यतांच्या धोक्यामागे नेमकं काय घडतंय आणि काय घडू शकतं याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आपल्यासोबत काही मान्यवर ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक या चर्चेत सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरी आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक डॉक्टर विजय चोरमारे आहेत. राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर सर आहेत. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग म्हस्के सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सर्व मान्यवरांचे आभार करतो आणि डॉक्टर विजय चोरमारे यांच्यापासून सुरुवात करतो. सगळ्यात आधी त्यांचं विश्लेषण बघूयात. दोन्ही ठाकरेंची सभा, त्याचं विश्लेषण आणि त्याबद्दल भरपूर चर्चा झालेली आहे, पण या सभेनंतर गेल्या 2 दिवसात जे काय घडलंय त्याबद्दल सर मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. पहिली गोष्ट, विजय मेळाव्याच्या निमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले ही एकूण म्हणजे त्याचं ज्या पद्धतीनं स्वागत झालेलं आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या एकूण मराठी लोकांनी ज्या पद्धतीने यांच्या एकत्र येण्याचं स्वागत केलेलं आहे, ते बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की इथं काहीतरी मराठी माणसांना त्यात इथं काहीतरी आशादायक असं खूप चांगलं दिसायला लागलेलं आहे. आणि त्यानंतर जो माहोल तयार झालेला आहे, तो माहोल तयार झालेला बघता आता दोघांनाही म्हणजे आता कितीही गेल्या 2 दिवसात परिस्थिती बघता राज ठाकरे यांनी युती संदर्भात काही ठोस शब्द दिलेला नसला तरी सुद्धा आता दोघांनाही इथून माग फिरता येण्याजोगी परिस्थिती नाही असं चित्र आहे. म्हणजे राजकीय युती महापालिकेच्या निवडणुकीत त्यांची होईल का, किंवा ते युतीपर्यंत जातील का, ते एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होईल, असे अनेक प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की आहे या जागेवरून त्यांना मागं फिरणं खूप कठीण झालेलं आहे. पुन्हा आपल्याला मेळाव्याच्या संदर्भात तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. मेळाव्यात एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की उद्धव ठाकरे यांची बॉडी लँग्वेज, उद्धव ठाकरे यांचा एकूण उत्साह हा राज ठाकरे यांच्यापेक्षा अधिक दिसतच होता. पण अर्थात याचा अर्थ राज ठाकरे तिथं काहीतरी अवघडल्यासारखे होते असं नाही. कारण आपण अलीकडच्या काळात जर अनेक राज ठाकरे जिथं जिथं उपस्थित होते तिथं त्यांचा जर सहभाग बघितला तर मला वाटतं अशाच पद्धतीनं तो दिसतो. म्हणजे आपण जर 20 वर्षापूर्वी राज ठाकरे मंचावर आल्यानंतर जो उत्साह दिसत होता तसा उत्साह त्यांचा आता दिसावा अशा अपेक्षा करणं मला वाटतं योग्य नाही. पण एक गोष्ट खरी की उद्धव ठाकरेंनी ज्या स्पष्टपणे सांगितलं की आम्ही एकत्र येण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र राहणार आहोत, तेवढं स्पष्टपणे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं आहे. पण आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी काही संकेत दिले. उद्धव ठाकरे यांच्यात इतकी स्पष्टता त्यांच्या विधानात नसली, त्यांच्या वक्तव्यात नसली तरी सुद्धा काही नकारात्मक सूर त्यांच्या वक्तव्यात नव्हता, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. अनिकेत जोशी सर, मला तुमच्याकडे यायचं आहे. शिंदे आणि भाजपसोबतची राज ठाकरेंची जवळीकी काय लपलेली नाहीये, ती जगजाहीर आहे आणि त्याबद्दल राज ठाकरेंवर कायम विरोधकांकडून टीका सुद्धा करण्यात आलेली आहे. आता परतीचे दोर राज ठाकरेंनी कापलेत असं म्हणता येईल का? अनिकेत जोशी सरांपर्यंत आपला आवाज जात नाहीये काही कारणांमुळे, पण त्यांना हा प्रश्न घेऊन आपण त्यांच्याकडे परत जाऊयाच. आता मी प्रवीण पुरो सरांकडे जातो. प्रवीण पुरो सर, हाच प्रश्न तुमच्यासाठी. हो, हे खरं आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी त्यांचे वैयक्तिक संबंध जे आहेत ते राज ठाकरे यांच्याशी खूप चांगले होते. आणि आपण म्हणताय त्याप्रमाणे गेल्या म्हणजे हा मेळावा झाला, विजय मेळावा झाला, त्याच्यानंतर ज्या टीका टिप्पणी सुरू झाली त्याच्यामध्ये शिंदे गटाकडून फारशी टीका राज ठाकरेंवर झाली. पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या संदर्भात त्यांनी प्रचंड टीका केली.
त्याच्यामध्ये एक संभ्रम निर्माण असा होतोय की नक्की शिंदेच्या विषयी किंवा शिंदेच्या बाबतीत राज ठाकरेंच्या मनात आणि राज ठाकरेंच्या विषयी शिंदेच्या मनात काय चाललंय. हम्म. कारण दोन्हीकडून दोन ठाकरे एकत्र जरी आले असले तरीही शिंदे गट किंवा भारतीय जनता पक्ष ज्या प्रमाणात उद्धव ठाकरेंवर टीका करत होते ठीक ते आहे. प्रमाण राज ठाकरेंच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर ते खूपच कमी होतं, ते अल्प होतं. हम्म. म्हणजे राज ठाकरेंवर टीका करताना अतिशय सावधरित्याने टीका केली, पण उद्धव ठाकरेंवर टीका करताना ती प्रचंड अशी टीका ह्या दोन्ही पक्षांकडून झाली. बरोबर. आणि अगदी आपण पाहता की आशिष शेलारांनी तर हे या दोघांचं एकत्र येणं हे पहलगामच्या हल्ल्याशी समरस असं दाखवण्याचाही प्रयत्न केला. पण बरोबर. एकूणच स्थिती जर पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या वर झालेली टीका आणि राज ठाकरेंवर झालेली टीका याच्यामुळे एक संभ्रम निर्माण होतो की राज ठाकरेंच्या मनात नक्की आहे काय. हम्म. आणि कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत आणि त्यांनी आता शब्द दिलाय, पण हे दोन पक्ष जे आहेत ज्या प्रमाणात प्रसार आणि टीका करतात त्याच्यामुळे एक संभ्रम निर्माण झालाय कार्यकर्त्यांमध्ये, नक्की होतंय काय. बरोबर. अनिकेत जोशी सर कनेक्ट झालेले आहेत आपल्यासोबत. अनिकेत जोशी सर, राज ठाकरे यांच्या सभेनंतरच्या भूमिकेमुळे आणि सभेत युतीबाबत कुठलाही स्पष्ट संकेत राज ठाकरेंनी न दिल्यामुळे त्यांचा कार्यकर्ता काहीसा संभ्रमात आहे. आता हा संभ्रम नेमका कोणाच्या पथ्यावर पडू शकतो? अगदी बरोबर आहे. त्यात एका अत्यंत चांगल्या आणि छान पद्धतीनं आयोजित केलेल्या सभेमध्ये राज ठाकरे हे स्वतः युतीविषयी फारसं काही बोलले नाहीत. बरोबर. फक्त आम्ही एकत्र आहोत एवढं त्यांनी सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे वारंवार हा विषय काढत होते की आपण एकत्र राहिलं पाहिजे, आपण एकत्र आहोत, आपण पुढे एकत्र राहणार आहोत. पण राज ठाकरेंचा प्रतिसाद त्याला म्हणजे मख्ख चेहऱ्याचा होता असं आपण म्हणू शकू. याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे काढला जातोय. त्यांच्या कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत आणि मला असं वाटतं की शिवसेना देखील संभ्रमात आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. कारण त्यांनी कालच्या सामनामध्ये जे काही लिहिलेलं आहे, सावधतेचा इशारा अशा प्रकारे, ते थोडं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी संशय आहे याचं एक द्योतक मला वाटतं. बरोबर. ठीक आहे. राजेश कोचरे, ठीक आहे. एक मुद्दा मला तुमच्यापुढे मांडायचा आहे. तो असा आहे की हे दोघही अत्यंत कलावंत आहेत, कलानिष्ठ आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. त्यामुळे त्या ज्या कार्यक्रमाचं सादरीकरण किंवा त्याचे दृश्य परिणाम हा अतिशय मोठा होईल अशा प्रकारचं त्यांनी आयोजन केलं होतं. बरोबर. आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेलीच असेल की महाराष्ट्रातल्या सगळ्या चॅनल तर दाखवलंच, परंतु देशभरातल्या बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी ती सभा लाईव्ह चालवली होती. बरोबर. एक प्रचंड मोठं यश आहे, प्रचंड मोठं एक ते परिणाम साधणार आहे. आणि केवळ मुंबईतल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत ही इमेज पोचलेली आहे की दोघांनी मिठी मारली एकमेकाला. बरोबर. आता याचा एक सकारात्मक परिणाम नक्कीच झालेला असेल, परंतु यांची पुढची पावलं जर ही योग्य दिशेने पडली दोघांची, जागा वाटप उदाहरणार्थ, बरोबर, कुठल्या जागा कोण लढवणार आणि किती लढवणार, आणि हे फक्त मुंबई पुरतं नाहीये, ह्याचा परिणाम म्हणजे जर त्यांना नीट त्याचं आखणी करायची असेल तर ठाणे, पुणे, नाशिक, कदाचित औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी त्याचा परिणाम होऊ शकतो. त्या पद्धतीने त्यांची पावलं पुढच्या काळात पडली तर कालचं ती सभा ही खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असं दोन्ही पक्षांना म्हणता येईल. ठीक आहे. ओके. राजेश कोचरेकर सरांकडे मी जातो. राजेश कोचरेकरजी, हेच प्रश्न घेऊन मला तुमचं विश्लेषण जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी पांडुरंग म्हस्के सरांकडे जाणार आहे. बघा, आता राज ठाकरेंनी जे काही हे सगळं सुरू केलेलं आहे मराठीच्या एका मुद्द्यावरून, उद्धव ठाकरेंनी ते अशा ठिकाणी आणून ठेवलेलं आहे की राज ठाकरेंना एक तर ठाकरेंबरोबर जावं लागेल किंवा स्वतंत्र जावं लागेल. कारण जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्याचा जर आपण विचार केला तर भाजपच्या स्कूटरवर एकूण 3 लोक बसलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी परत आणखी तिकडे 4थी सीट मिळवण्यासाठी जाणं हे काही त्यांच्या म्हणजे त्यांना किती सीट्स मिळणार याच्यापासून ते सगळं सुरू होईल. आता उद्धव ठाकरेंकडे जर त्यांना जायचं असेल तर उद्धव ठाकरेंकडे जाताना त्यांना कोणत्या कोणत्या जागा त्यांना मिळणार, मग त्यांना शिवडी मतदारसंघातली जागा मिळणार का, त्यांना माहीम मतदारसंघातली जागा मिळणार का, त्यांना वरळी मतदारसंघात काही मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधावी लागतील. पण इतकं सांगतो की ज्या अर्थी ते दोघं एकत्र आलेत
याचा अर्थ त्या दोघांनी काहीतरी बोलणं केलेलं आहे. आणि हे असं नाहीये की ते आले आणि चला अचानक काहीतरी बोलून गेले की आम्ही एकत्र आलो, एकत्र राहणार आहोत. हे असं कधीच ते दोघं करणार नाहीत, कारण जवळपास 20 वर्षानंतर ते एकत्र आलेले आहेत किंवा 18-19 वर्षानंतर ते एकत्र आलेत. या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर त्या दोघांच्या डोक्यात काहीतरी गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला करायचंय काय. आता यातलं उद्धव ठाकरेंना डावलून राज ठाकरे जर स्वतंत्रपणे लढले तर मात्र त्यांना खूप मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल, कारण निवडणूक लढवण्यासाठी आणि ती जिंकण्यासाठी जितक्या मतांची मतपेटी गरजेची आहे तितकी आता या क्षणाला मनसेकडे नाहीये. हे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण मुंबईमध्ये मनसेने विधानसभेला ज्या 26 जागा लढवल्या त्यातल्या एकाच जागेवर त्यांना 50,000चा टप्पा पार करता आलेला आहे आणि ती जागा आहे बाळा नांदगावकरांची. पक्षातले दुसऱ्या क्रमांकाचे ते नेते आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना नेमकं काय करायचंय हे सुद्धा आता त्यांना स्पष्ट करावं लागेल. अर्थात त्यासाठी इतकी घाई करण्याची काही गरज नाहीये. अजून किमान 5 ते 6 महिन्यांचा अवकाश आहे निवडणुकीला. जरी वरकरणी तो 3-4 महिन्यांचा दिसत असला तरी कोचरेकर सर, घाईचा मुद्दा नाहीये. उद्धव ठाकरे उघडपणे युतीचे संकेत देतात या सभेत. राज ठाकरे भाषणात तर देतच नाहीत आणि त्यानंतर प्रवक्त्यांना युतीबाबत कुठलंही भाष्य करू नका असं सांगतात. दुसरीकडे शिंदे सुद्धा असेच आदेश आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देतात. याचं कारण ते सावध आहेत ना. कारण हे बघा, माध्यमांना हवंय म्हणून किंवा पत्रकारांना हवंय म्हणून राजकीय मोठे नेते कधीच आपल्या राजकीय चाली रचत नाहीत. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हाच आणि सगळी परिस्थिती पूर्णतः आपल्या पक्षासाठी आपल्यासाठी नियंत्रणाखाली आली आहे की नाही याची खातरजमा करूनच हे निर्णय घेतले जातील. आणि त्या बाबतीमध्ये राज ठाकरे एकदम माहिर आहेत. त्यांना बरोबर कळतं की काय करायचंय. शिंदे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, सत्तेतलं दुसऱ्या क्रमांकाचं पद त्यांच्याकडे आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे या गटाचे ते मुख्य नेते आहेत. त्यामुळे त्यांना घाई तर काही नाहीये, ते तर तसेही सत्तेत आहेत. जी घाई झालेली आहे किंवा होईल ती फार फार तर उद्धव ठाकरेंना होईल आणि ते आपल्याला दिसून आलं. याचं कारण असं आहे की आता त्यांचा शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा जीव ज्याच्यात अडकलेला आहे ती मुंबई महानगरपालिका ही आता भाजपने खेचून घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी या एन केन प्रकाराने आपण सत्तेच्या मुख्य प्रवाहात असलं पाहिजे, मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता असली पाहिजे, हा ठाकरेंचा प्रयत्न आहे आणि तोही काही गैर नाहीये. त्यामुळे जर आपण पाहिलं तर घाई ही उद्धव ठाकरेंना आहे, राज ठाकरेंना ती नाहीये. त्यामुळे ते आरामात निर्णय घेतील. ठीक आहे. पांडुरंग मस्के सर, म्हणजे आता मनसे आणि ठाकरेंची युती ही एक अपरिहार्यता बनलेली आहे. मुळात आपण काही बेसिक गोष्टी ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत की मागच्या महापालिका निवडणुका म्हणजे विधानसभा लोकसभेपेक्षा महापालिकेची गणितं फार वेगळी असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेचा जर का विचार केला तर मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही मोठे पक्ष स्वतंत्र लढून सुद्धा 80च्या वर जागा दोघांनाही मिळाल्या होत्या. म्हणजे 82 किंवा 84 भाजपला होत्या आणि 86 शिवसेनेला होत्या. त्यामुळे त्या मतांमध्ये कुठे घट झाली का गेल्या 5 वर्षात 7 वर्षात तर नाही. भाजपच्या मतदारांमध्ये घट तर निश्चितच झालेली नाही आहे. घट झाली आहे ती शिवसेनेच्या मतांमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मतांमध्ये. त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे बाहेर पडले. आता एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर मुंबई शहरामध्ये कितपत त्याचा परिणाम होणार आहे हे अजून त्याचा अंदाज आलेला नाही, कारण महापालिकेची गणितं पूर्णतः वेगळी असतात. त्यामुळे हा पुन्हा विचार करावा लागेल. मधल्या काळामध्ये महायुतीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे गेल्यानंतर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जी मतं त्यांच्याकडे ॲड झालेली आहेत ती महापालिकेमध्ये राहतील का निवडणुकीपर्यंत, किंवा राज ठाकरे आल्यानंतर ही काही अमराठी मतं असू शकतात त्याच्यामध्ये ती राहतील का जातील याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. तिसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की राज ठाकरेंचा पाठिंबा किंवा अप्रत्यक्ष सपोर्ट हा भाजपला आत्ता नको आहे, कारण ते जर आले तर भाजपकडे असलेली अमराठी मतं त्यांच्याबरोबर राहणार नाहीत, ही एक भाजपला भीती आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं भाजप घडवते का अशी शंका घ्यायला सुद्धा एक वाव आहे. त्याच्यामुळं आत्ताच आपण या सगळ्या गोष्टींच्या चर्चा ह्या केवळ आपला म्हणजे अंदाज आहेत, स्पेक्युलेशन्स आहेत, त्याच्याबद्दल निश्चित असं आज काहीच सांगता येणार नाही. बरोबर. इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही मांडलात सर, आणि याच मुद्द्यावर मला विजय सरांकडे जायचं आहे. विजय सर, मनसे म्हणजे भाजपची एक समृद्ध अडगळ झाली आहे का? म्हणजे आय वॉन्ट बट आय कांट असं म्हणून मनसे राज ठाकरेंना सोबत घ्यायचं, पण युतीची जोखीम मात्र घ्यायची नाही, कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मग मनसेचं सहकार्य मात्र घ्यायचं, पण ते युती न करता.
मग हेच अशाच पद्धतीचं एक अलायन्स जे की फॉर्मली अलायन्स नाहीये ते यापुढे कायम राहणार नाही याची कोण खात्री देईल? एक गोष्ट सौरभ लक्षात घ्यायला पाहिजे. आपण आता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबई महापालिकेत दोघांची युती होणार किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांची युती होणार अशा चर्चा सुरू झाल्या. हा. दोघं एका कार्यक्रमाच्या निमित्तानं, एका इव्हेंटच्या निमित्तानं किंवा मराठी भाषेच्या एका विषयाच्या निमित्तानं एकत्र आले याचा अर्थ त्यांची राजकीय युती झाली असा होत नाही. बरोबर. म्हणजे मी मगाशी म्हटलं तेच ही तथ्य आहे की आता दोघांनाही पाठमागं फिरणं कठीण आहे, पण राजकीय युतीची ही एक मोठी प्रक्रिया असते. आता आपल्या बाकीच्या सगळ्या या चर्चेच्या सहकार्याने त्याचा उल्लेख केला की ती प्रक्रिया असेल, जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरावा लागेल, कुणी कुठल्या भागात कुठल्या जागा लढवायच्या हे ठरावं लागेल, तिथं त्यांचे अहंकार आडवे येतील. कारण कसं लढाई असेल ती 100 जागांच्या पुरती असेल, कारण मुंबईतल्या ज्या 101 जागा आहेत जिथं मराठी मतांचा प्रभाव आहे त्या जागांपुरतीच घासाघुशी असेल ना, दोघांचं इंटरेस्ट त्या 100 जागाच असतील. जिथं मराठी मतांचा प्रभाव नाही तिथल्या जागा एकमेकांच्या गळ्यात मारण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहील. त्यामुळे ही सगळी या बैठका आधीच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या बैठका होऊन अंतिम टप्प्यापर्यंत हे युतीचं गणित कसं जाईल यावर बऱ्याच गोष्टी ठरतील. पुढची गोष्ट आहे ती हे दोघं लढणार म्हणजे हे दोघं एकत्र फक्त दोघंच लढणार की तिथं महाविकास आघाडी सोबत असणार त्यांच्या. कारण दोघं लढणार असतील तर तिथं फक्त मराठी जी मतं मुंबईत 30% आहेत त्या मराठी मतांच्या बळावर सत्ता मिळवता येत नाही. त्यासाठी त्यांना अन्य समाज घटकांची मतं लागतील, मग ती अल्पसंख्याकांची मतं लागतील, दक्षिण भारतीयांची मतं लागतील आणि उत्तर भारतीयांची सुद्धा मतं लागतील. तर या मतांच्यासाठी त्यांना अन्य पक्षांना सोबत घ्यायचं आहे का, ते घेणार आहेत का, हा प्रश्न आहे. त्यामुळे ही सगळी गणित याच्यासाठी वेळ लागेल. दुसरा मुद्दा आहे तो आपण तुम्ही सौरभ तुझं उपस्थित केलास तो राज ठाकरे आणि भाजपच्या संबंधांचा. भारतीय जनता पक्षाला राज ठाकरे हवे आहेत ते राज ठाकरे त्यांना आवडतात म्हणून नव्हे, तर राज ठाकरे सोबत असतील तर उद्धव ठाकरेंची ताकद वाढते, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास वाढतो. तर तो उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास आणि त्यांची ताकद वाढता कामा नये अशी भाजपची इच्छा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंच्या सोबत ठेवायचं नाही. मग त्यासाठी काय करायचं यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पातळीवर आतापर्यंत प्रयत्न सुरू आहेत, पुढच्या काळात ते प्रयत्न राहतील. मग त्यांना एकनाथ शिंदे यांच्या सोबत स्वतंत्रपणे जोडून द्यायचं का किंवा असे अनेक पर्याय असू शकतात. पण आताच्या घडीला ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युतीच्या दृष्टीने पुढे चाललेले आहेत असं दिसतंय. जे आता मगाचपासून जे चर्चेत मुद्दे आले की राज ठाकरेंनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांनी कुणी या युती संदर्भात बोलू नका. आपण मधल्या काळात बघितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मक एकमेकांना प्रतिसाद दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते काही बोलत होते. म्हणजे कुणाला काय कुठल्या धोरणाशी पक्षाच्या धोरणाशी कुणाचाही संबंध नव्हता. त्यामुळं जे म्हणजे घडणाऱ्या गोष्टीत युतिष्ठ येऊ शकतो, काही गोष्टी बिघडू शकतात का, तळातल्या जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्याच्यापर्यंत चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं हे मधल्या लोकांनी काही बोलून वातावरण बिघडू नये. जे असेल ते वरच्या पातळीवर ठरेल आणि एकदा धोरण ठरल्यानंतर मग तुम्हाला त्या संदर्भात एक गाईडलाईन दिल्या जातील, त्यानंतर तुम्ही बोला, असा त्या पाठीमागचा उद्देश असू शकतो. पण आताच्या घडीला हे दोघं पुढे निघालेले आहेत. आता ते अखेरपर्यंत म्हणजे निवडणुकीतल्या युतीपर्यंत जाणार आहेत की मध्येच काय होणार आहे आपल्याला वाट बघावी लागेल. आता त्या संदर्भात काही निष्कर्ष काढणं मला योग्य वाटत नाही. ठीक आहे. अनिकेत जोशी सर, मराठी टक्का साधारण 20 ते 30% आसपास असावा मुंबईत, बाकी 70% आसपास हे परप्रांतीय किंवा मराठेतर लोक मुंबईमध्ये आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या जर एकत्र आले आणि युती झाली तर त्याची लिटमस टेस्ट म्हणून मुंबई महापालिका असेल. मग मराठी मतदारांचा टक्का बघता एक मोठी रिस्क दोघं पण घेऊ शकतात का? मोठी रिस्क घेणं त्यांना आता क्रमप्राप्त आहे दोघांनाही. कारण म्हणजे दोघांची मतं जर आपण बघितली तर अतिशय कमी होत आहेत गेल्या काही निवडणुकांमध्ये. बरोबर. लोकसभेचा अपवाद धरायला पाहिजे, कारण त्यावेळेला जे काही झालं असेल त्याच्यानंतर विधानसभा झाली आणि विधानसभेमध्ये आपण बघितलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंची मतं गेलेली आहेत, बाजूला गेलेली आहेत आणि राज ठाकरेंच्या हातात काहीच लागलेलं नाहीये. एकेकाळी राज ठाकरेंचा मुंबईत दबदबा होता, त्यांचा एक ठराविक मतदार होता, परंतु आता तो कितपत उरलाय हे प्रत्यक्ष मतदानापर्यंत कुणाला सांगता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये यांच्यासोबत काँग्रेस जाणार आहे का
राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार आहे किंवा अन्य जे ज्याला म्हणू अल्पसंख्याक पक्ष किंवा नेते हे काय भूमिका घेणार आहेत, राज आणि उद्धव यांच्या बरोबर जायचं की नाही जायचं, त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदार हा अनुकूल आहे अनेक भागामध्ये, हे आपल्याला मागच्या विधानसभेत लोकसभेत दोन्ही वेळा दिसलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने तो एक फॅक्टर आहे. परंतु राज ठाकरे सोबत आल्यानंतर त्याच्यात काही फरक पडतो का, हा पण एक मोठा विचार करण्याचा मुद्दा आहे. ठीक आहे. त्यामुळे अशा सगळ्या अनेक गोष्टी आहेत. अद्याप अनिश्चितता आहे आणि त्या दोघांनी अद्याप जसं आता हे म्हणाले त्याप्रमाणे पुढची पावलं टाकलेली नाही, दिशा दाखवली आहे बरोबर. पण पुढची ठाम पावलं, ठोस पावलं ही पडताना आता दिसत नाहीयेत. त्यामुळे वाट फक्त बघावीच लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे. प्रवीण पुरोसर, याच्याच थोडं पुढे जाऊन मी तुम्हाला प्रश्न विचारतो की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गुजराती मतदार सुद्धा राहिलाय आणि त्याचबरोबर हिंदी भाषिक मतदार सुद्धा एक वर्ग उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलाय. पण उद्धव ठाकरे यांच्या मनसेसोबत जाण्यानी हा मतदार उद्धव ठाकरेंपासून दुरावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ना? नाही, हे खरं जरी असलं तरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झाले 5 तारखेचा विजय मेळावा बरोबर किंवा हिंदी सक्तीच्या संदर्भातला जे आंदोलनाची जी घोषणा झाली, हे जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येण्याची घोषणा जेव्हा झाल्यानंतर महाराष्ट्रभर जे काही एक वातावरण निर्माण झालं, मनसे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, त्याच्याशिवाय महाविकास आघाडीचे इतर जे घटक पक्ष आहेत त्यांच्यामधलं वातावरण जर तुम्ही लक्षात घेतलं, म्हणजे आपण सगळ्यांनीच जर पाहिलंय महाराष्ट्रभर एक वेगळी दिशा या घोषणेमुळे झाली होती. आणि प्रत्यक्ष जेव्हा सरकारने माघार घेतली आणि तो निर्णय मागे घेतल्यानंतर विजय मेळावा झाल्यानंतर विजय मेळाव्याच्या संदर्भात पण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं. पण त्याच्या अगोदर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा राज ठाकरेंनी एक घोषणा केली की महाराष्ट्रापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी असू शकत नाही, महाराष्ट्राचं हित त्याच्यात असेल की त्याच्यामध्ये आमच्या भांडणाचा विषय खूपच सामान्य असेल, असं जेव्हा त्यांनी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. म्हणजे एकूणच हे दोन भाऊ जर एकत्र आले तर आपल्याला खूप सहज असं वातावरण नाही महाराष्ट्रभर. हे मुख्यमंत्र्यांसह भाजपलाही कळून चुकलंय आणि त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये वितुष्ट कसा निर्माण होईल हे लक्षात घेऊनच राज ठाकरेंची भेट घेतली. आणि राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही असं वाटत होतं की आता काय चाललंय, म्हणजे एका ठिकाणी राज ठाकरे बोलतात एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि दुसरीकडे जर मुख्यमंत्री भेट घेत असतील ओके. प्रवीण सर, म्हणजे राज ठाकरेंविषयी संभ्रम निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता जो भाजपकडून केला गेला? 100% खरं तर भारतीय जनता पक्षाकडून तसाच प्रयत्न आताही सुरू झालेला आहे. म्हणजे आता कसं आहे की त्यांच्यावरती टीका करताना राज ठाकरेंना थोडंसं बाजूला सारायचं आणि उद्धव ठाकरेंवर टीका करायची, हे जे काही सुरू झाले भारतीय जनता पक्षाकडून त्याचा हा भाग हाच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दोन भाऊ एकत्र राहणार नाहीत. अशी परिस्थिती जर निर्माण केली तरच आपल्याला खूप फायदा आहे. एव्हा आपण जर बघितलं मागची विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला 15 अधिक त्यांच्या युतीला जवळपास 22 जागा मिळाल्या, पण महाविकास आघाडीने 14 जागा मिळाल्या. त्याच्यामध्ये मनसे नव्हती. आज जर तुम्ही पाहिला या वातावरणामध्ये महाराष्ट्रभर राज ठाकरेंना मानणारा एक गट खूप मोठा आहे. आणि मुंबईमध्ये जर तुम्ही आता पाहिलात, यापूर्वी मुस्लिम आणि उत्तर भारतीय जे होते ते फारसे शिवसेना आणि मनसेवरून नसायचे, पण कालच्या ज्या काही घटना घडत गेल्या त्याच्यामुळे उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार ही मोठ्या प्रमाणात शिवसेनेला आता अगदी जवळकी करायला लागलाय. त्याच्यामुळे मुंबईमध्ये आपण असं सहज म्हणतोय की विधानसभेचं काही वातावरण जे आहे त्याचाच काही परिणाम होईल का, तर असं वाटत नाहीये. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीतून पाहिलं तर या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यामुळे भारतीय जनता पक्षाला विशेषतः खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दोघे जण एकत्र राहणार नाहीत असा प्रयत्न भाजपच्या सगळ्याच नेत्यांकडून सुरू आहे. ठीक आहे. मला पांडुरंग मस्के सरांकडे जायचं आहे. पांडुरंग सर, यापूर्वी म्हणजे फार नाही अगदी 7-8 महिन्याआधीचा आपण गेलो तर हेच उद्धव ठाकरे होते जे मनसेला महाराष्ट्रद्रोही म्हणत होते. मुद्दा होता माहीममध्ये अमित ठाकरे यांच्या उमेदवारीचा. जे मोदी शहांसोबत गेले ते महाराष्ट्रद्रोही आहे आणि तो माझ्या कुटुंबातला जरी असला तरी मी त्यांना मदत होईल अशी कुठलीही कृती करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. आणि गुजरात नवनिर्माण सेना असा उल्लेख सुद्धा मनसेचा केला होता. मग आता अगदी 8 ते 10 महिन्याखाली जे महाराष्ट्रद्रोही होते आज ते मराठीच्या अजेंड्यासाठी एकत्र येताना मराठीचे संरक्षक कसे काय होतात उद्धव ठाकरेंसाठी? तर मुळात आपण पुन्हा एक गल्लत अशी करतो की
राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो. शेवटी त्या त्या वेळेची ॲडजस्टमेंट ही पाहिली जाते राजकारणामध्ये. आणि राज ठाकरेंच्या बद्दलचे उद्धव ठाकरेंचं मत होतं ते त्या निवडणुकीपुरतं होतं, एवढंच त्याचा भाग आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की काल दोघांचा जो मेळावा झाला तो कोणताही राजकीय नव्हता. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर राजकीय आडाखे बांधणं आता म्हणजे मला तरी ते गैर लागू वाटते, कारण इतक्या चटकन आपण त्याच्यावर राजकीय आडाखे बांधणं म्हणजे इष्ट ठरणार नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये, कारण अजून खूप काळ जायचा आहे. ओके. मुळात परिस्थिती अशी आहे की राज ठाकरेंचा पक्ष जो आहे तो भाजप आणि काँग्रेस ह्या केंद्रीय पक्षांना म्हणजे ज्या राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांना नेहमीच अडचणीचा ठरणार आहे, कारण बिहारच्या निवडणुका आहेत पुढे. तर त्यांना जर का सोबत घेतलं तर त्याचा परिणाम त्यांना देशभरातल्या इतर निवडणुकांमध्ये होईल. आणि याचा विचार करूनच हे दोन्ही पक्ष राज ठाकरेंची सोंगटी कुठं बसवायची याचा विचार करतील. आणि त्या दृष्टीने, कारण महायुती म्हटल्यानंतर राज ठाकरे जर का सोबत असतील तर मला वाटत नाही काँग्रेस शिवसेनेबरोबर राहील, कारण शिवसेनेला काँग्रेसला देशाचं राजकारण करायचं आहे. त्यामुळे ते फार याच्यात रस घेतील असं मला दिसत नाही. आणि राहिला प्रश्न म्हणजे मला असं पहिल्या दिवसापासून वाटतं की ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार आहेत, कोणी कोणाशी युती करणार नाहीत. कारण युती केल्यानंतर जसा प्लस होतोय तसं मायनसही खूप होतंय. ही सगळी गणितं त्या त्या पक्षाच्या चाणक्यांनी करून ठेवलेली असणार आहेत आणि ते त्या पद्धतीनेच होईल. आपण फक्त आडाखेच बांधायचे. ठीक आहे, ठीक आहे. कोचरेकर सर, आता काँग्रेस पडद्यासमोर कुठेच दिसत नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे फार आनंदी दिसत होत्या स्टेजवर. त्यांनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूला देखील उभं केलं आणि एक ऐतिहासिक असं फोटोशूट सुद्धा आपण तिथे बघितलं जेव्हा ठाकरेंच्या दोन पिढ्या सुद्धा एकत्र आल्या. पण या संभाव्य युतीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी स्वतःला कुठे लोकेट करणार आहे? हे बघा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेसची एक काँग्रेसला मानणारा एक खूप मोठा वर्ग मुंबईमध्ये आहे, जो विशेषतः मुस्लिम आणि दलित समाजाचा आहे. तो काँग्रेस बरोबर निष्ठेनं राहील. तो काँग्रेससाठी उद्धव ठाकरेंना मदत करायलाही तयार झाला, हे आपण पाहिलं मागच्या निवडणुकीमध्ये. पण आता जर आपण एक विचार केला तर राज ठाकरे यांना किंवा राज ठाकरे हा संपूर्ण या मुंबई महानगरपालिकेच्या किंवा येणाऱ्या काळातला असा राजकीय फॅक्टर झालेला आहे की जो धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. याचं कारण असं आहे की बिहार मधल्या निवडणुकांच्यासाठी काय नेमक्या सोंगट्या लावायच्या, कशा लावायच्या. आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आता पांडुरंग मस्के जे म्हणाले ते मला जास्त इथे क्रमप्राप्त वाटतंय किंवा जास्त योग्य वाटतंय आणि ते अधिक पटतंय. याचं कारण असं आहे की येणाऱ्या निवडणुका हे सगळे प्रमुख पक्ष स्वतंत्र लढवतील असं माझं जे मत आहे ते मस्केंनी माझ्या आधीच बोलून दाखवलं. याचं कारण सांगतो की एकत्र लढण्याने जागा वाटपाचा जो घोळ होणार आहे तो खूपच प्रचंड होणार आहे. आणि भाजपला 100% भाजप असं 2029ला जे ठासवायचं आहे त्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीचे प्रदेशाध्यक्ष निवडलेले आहेत आणि जे जे देवेंद्र फडणवीसांना अभिप्रेत आहेत ते करण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेचा भाग म्हणून मला वाटत नाही की भाजप हा इतर कोणाचे हे जे बोजे आहेत ते आपल्या डोक्यावर घेईल. याचं कारण असं आहे की जर समजा स्वतंत्रपणे भाजपला शतक गाठता आलं किंवा जर त्याच्या पुढची वाटचाल करता आली तर मग नंतर जो पक्ष अधिक यशस्वी आहे तो आपल्या बरोबर घेऊन मुंबई महानगरपालिका मिळवणं हे भाजपला अधिक सोयीचं पडू शकतं आणि त्यासाठी स्वतंत्र लढणं हे गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेला फक्त 2 मतांचा फरक होता 2017 साली 2 जागांचा 82 आणि 84. देवेंद्र फडणवीसांमुळे शिवसेना आपला महापौर बनवू शकली, अन्यथा ते शक्य झालं नसतं असं स्पष्ट आहे. आणि मग अशा वेळेला आतापासूनच राज ठाकरे असो, एकनाथ शिंदे असो, अजित पवार असो यांच्याबरोबर काही करण्यापेक्षा स्वतंत्र लढतील हे सगळे प्रमुख पक्ष असं आता तरी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला तो निर्णय घेतला जाईल. पण आता माहोल तापवला जाईल आणि राज ठाकरे यांना बरोबर घेऊन भाजपचं नुकसानच होणार आहे. कारण त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यांना इतर जे काही हिंदी भाषिक आहेत ते आपल्या बरोबर ठेवायचे आहेत. पण इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, हे सगळं करत असताना अत्यंत कलात्मकतेनं नेपथ्य करणारा जो नेपथ्यकार आहे
तो राज ठाकरेंची किंमत, राजकीय किंमत वाढवतोय एवढं मात्र खरं. आता तो दिग्दर्शक कोण आहे, कुठे बसलाय, तो नागपूरमध्ये बसलाय की मंत्रालयात बसलाय की आणखी दिल्लीत बसलाय, हे मात्र शोधावं लागेल. कारण लाईट ऍक्शन कॅमेरा बोलणारा जो कोणी घटक आहे त्याचा फक्त आवाजही ऐकू येत नाहीये की जेणेकरून आपण त्याच्या आवाजावरून तरी ओळखू शकू. पण काळाच्या ओघात तो आवाज कळेल, ती प्रतिकृती कळेल, तो आकार कळेल. पण राज ठाकरे यांना येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक चांगला नायक म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न या सगळ्या हिंदी भाषेची सक्ती, त्याच्यानंतरची मोर्चा, त्याच्यानंतरचा विजय मेळावा यातून केली जाते, हे मात्र खरं आहे. आणि राज ठाकरेंबरोबरचे जे काही छुपे मित्र आहेत ते सगळे त्यांना पडद्याआडून मदत करतील. कारण या सगळ्यांनी आपापला गोल सेट केलेला आहे. बरोबर. आणखी एक महत्वाची घटना, भाजपचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी एक वाक्य वापरलं की आपली लढाई आपल्या विरोधकांशी नाही आहे, तर ती आता आपल्या सहकाऱ्यांसोबत राहणार आहे. त्यामुळे का लार्जर स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून शिंदेविरोधात आव्हान म्हणून ही युती उभी राहते का? विजय सर, तुम्हाला हा प्रश्न आहे. शिंदेंना ही युती मोठं आव्हान उभं करेल की भाजपला? आता बाकीचे म्हणले तसं आता या संदर्भात आपण फार आडाखे बांधण्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही. म्हणजे आता म्हणजे इतक्या प्राथमिक स्थितीत हे दोघं एकत्र आले, त्यानंतर काय पतंग म्हणजे मध्ये एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटले, त्यावेळी अनेकांनी चर्चा सुरू केली की महायुती संदर्भात भेटले. तर ते खरं तर प्रत्यक्षात महायुती वगळून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे असं काही होऊ शकतं का? कारण विधानसभा निवडणुकीला ज्या पद्धतीनं तिथं अमित ठाकरेंच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेने उमेदवार उभा केला होता आणि त्या दोघांच्यात जी कटुता निर्माण झाली ती म्हणजे खरं तर एकनाथ शिंदे हे जवळ यायला लागले, तर असं काय नाही, ती कटुता आहे ती पूर्णपणे कटुता दूर झाली असं मला वाटत नाही. कारण तिथं राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव झालेला होता, अमित ठाकरेचा पराभव झालेला होता आणि राज ठाकरेंच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत एवढी नामुष्कीजनक घटना दुसरी कुठली नव्हती. नाही विजय सर, वरळीत जेव्हा आदित्य ठाकरे यांनी उभं राहण्याची घोषणा केली होती तेव्हा मनसेने उमेदवार दिला नव्हता. मग जेव्हा अमित ठाकरे उभे राहत आहेत तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंनी उमेदवार देणं अपेक्षित नव्हतं, तरी त्यांनी उमेदवार दिला. ती बाब तर राज ठाकरे विसरले आहेत ना. परिस्थिती बदललेली होती, तिथं परिस्थिती बदललेली होती. त्यामुळे मला वाटतं ती जी होती आणि अमित ठाकरेंचा पराभव हा एकनाथ शिंदेच्या उमेदवारामुळे झाला होता. त्यामुळे ही एवढ्यात ती कटुता संपेल असं मला वाटत नाही. त्यामुळं जी आपली गणित आहे त्या गणितांसाठी आता आपण सगळे आडाखे बांधण्यापेक्षा मला वाटतं थोडं सबुरीनं घेऊन थोडं वाट बघितली तर चित्र हळूहळू स्पष्ट होत जाईल. आता काँग्रेसचा मुद्दा या सगळ्या चित्रात या दोघा भावांच्या एकत्र येण्यात मराठी भाषेच्या आंदोलनात सगळ्यात जास्त म्हणजे दीपक पवार सांगत होते की त्यांना काँग्रेसचं जास्त चांगलं समर्थन होतं. मनसे शिवसेना त्यांचं स्वतंत्र राजकारण सुरू होतं, पण त्या सगळ्या एका आंदोलनाला काँग्रेस या एकूण दोघा भावांच्या एकत्र येत नव्हती. त्याचं कारण पुन्हा बिहारच्या निवडणुका, कारण तिथं राज ठाकरेंच्या सोबत जर तिथं काँग्रेस दिसली, जी भीती भाजपला आहे की राज ठाकरेंना विरोध करू तेवढे आपल्याला बिहारमध्ये फायदा होईल, तीच भीती काँग्रेसला आहे. राज ठाकरेंच्या जवळ गेलं तर तिथं जे तेजस्वी यादव आणि काँग्रेस आणि डावे मिळून जे महागठबंधन होते त्याला तिथं फटका बसू शकेल. त्यामुळे राज ठाकरेंच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर असलेले सगळेच पक्ष सावधपणे पावलं टाकतायत. त्यामुळे आपल्याला थोडी वाट बघावी लागेल या काय काय गोष्टी होत आहेत ते. ठीक आहे. अनिकेत जोशी सर, हेच राज ठाकरे उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्रद्रोही होते, हीच मनसे उद्धव ठाकरेंसाठी गुजरात नवनिर्माण सेना होती. कधी तर फार वर्षापूर्वी नाही तर अगदी 8 ते 10 महिन्यांपूर्वी जेव्हा राज्याची विधानसभा निवडणूक सुरू होती, कधी नव्हे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकमेकांवर सडकून टीका केलेली होती, जी यापूर्वी दोघांनी टाळलेली होती प्रत्येक निवडणुकीमध्ये. इतक्या टोकाचे राजकीय मतभेद, इतकी टोकाची राजकीय टीका दोन्ही पक्षांनी एकमेकांवर केलेली होती. ते सगळं विसरून आता दोघे भाऊ एकत्र येत आहेत. पण भाजपसोबत राज ठाकरेंची जी जवळीक आहे त्याचं नेमकं काय होणार आहे? कारण लोकसभा निवडणुकीत सुद्धा बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी भाजपला आणि पर्यायानं मोदी सरकारला दिलेला होता. त्याचं नेमकं काय होणार आहे बिनशर्त पाठिंब्याचं? त्या मोबदल्यात राज ठाकरेंना काय मिळणार आहे? त्यांनी बिनशर्त पाठिंबा म्हटला तेव्हा उद्धव ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा बरोबर अशी टीका केलेली होती. पण राज ठाकरे यांनी याआधी तितकाच कडवा विरोध मोदींना आणि भाजपला केला 2 निवडणुकांमध्ये. त्यांनी एकदा शरद पवारांच्या सोबत जाऊन फक्त प्रचार करण्याची भूमिका घेतली, उमेदवार उभे केले नाही स्वतःचे. म्हणजे त्यांची राजकीय भूमिका ही अतिशय कन्फ्यूज अशा नेत्याची मला नेहमी वाटत राहिलेली आहे. ते आता जे बोलतात ते पुढच्या वेळेला ते वेगळंच करतात. त्यामुळं आता ते त्यांनी हेच सांगितलेलं आहे राज ठाकरेंनी
की हा जो मेळावा आहे हा कुठल्याही पक्षाचा नाहीये, इथे झेंडा नाहीये, इथे अजेंडा आहे आणि तो अजेंडा फक्त मराठीचा आहे. त्यामुळे आता निवडणुका ह्या काय फक्त मराठीच्या मुद्द्यावर अजिबात लढल्या जाणार नाहीयेत. त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढल्या जाणार आहेत. तुम्ही मुंबईसाठी काय करणार आहात, तुमची मुंबईची व्हिजन काय आहे, तुम्हाला काय करायचं या शहराचं, हे सगळं ठरवायची ही निवडणूक आहे. त्यामुळे त्या निवडणुकीची गणितं ही अतिशय वेगळी आहेत. त्याची मांडणी सगळी दोघांना बसून करावी लागणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अद्याप बऱ्याच पुढे आहेत. म्हणजे दिल्ली तर बहुत दूर आहे, तसं मुंबई बहुत दूर आहे, असं खरं तर म्हणायची वेळ आली त्यांच्यावर. ठीक आहे. अनिकेत सर, राज ठाकरेंनी पत्रकार एखाद्या सभेनंतर जेव्हा बॉडी लँग्वेजचं विश्लेषण करतात त्याची थट्टा उडवली, पण राज ठाकरेंनी थट्टा उडवली म्हणून विश्लेषण करायचं नाही असं करून आपल्याला चालणार नाहीये. राज ठाकरेंची बॉडी लँग्वेज त्या दिवशी काय सांगत होती? बघा, राज ठाकरे मला हॅलो हा सर बोला. राज ठाकरे हे अतिशय सावध असतात. म्हणजे ते दृश्य माध्यमाच्या बाबतीमध्ये अतिशय बारकाईनं बघणारा असा जर कुठला नेता असेल तर राज ठाकरे आहेत. बरोबर. ते तुम्हाला उगाच हसताना कधी दिसणार नाहीत. ते एखादा पंच करतात किंवा एखादा विरोध करतात सभेमध्ये, स्वतः अजिबात हसत नाहीत. त्यामुळे त्यांचं एक बॉडी लँग्वेज कशी आपली असली पाहिजे याचं त्यांनी जे ठरवलेलं असेल त्या पद्धतीनं ते वागलेले आहेत त्या दिवशी. उद्धव ठाकरे ज्या उत्सुकतेनं किंवा आतुरतेनं पुढे येत आहेत तेवढे राज ठाकरे येत नाहीत हे आपण सगळ्यांनी बघितलं. उद्धव ठाकरे स्वतःहून त्यांच्या पुढे आले आणि मिठी त्यांनी मारली, अर्धवट मिठी ज्याला काय म्हणता येईल. हे सगळे प्रकार उद्धव ठाकरेंनी केले. आपण एकत्र आलं पाहिजे हे उद्धव ठाकरे वारंवार बोलत होते. राज ठाकरेंनी त्याबद्दल मौन पाळलं होतं. तेव्हा त्यांच्या आधीच्या भूमिकेशी ते सुसंगत होतं की ते राजकीय काय बोलायचं नाहीये. आता ते राजकीय बोलायला सुरुवात जेव्हा करतील तेव्हा उद्धवची जशी पंचायत होऊ शकेल त्याचप्रमाणे भाजपला देखील अनेक नवीन पत्ते उघड झालेले दिसतील. बरोबर. मग प्रवीण पुरोव सर, राज ठाकरे पत्ते का खुले करत नाही आहेत? उद्धव ठाकरेंचं भाषण आपण बघितलं तर त्यांनी सगळे पत्ते खुले केलेले आहेत. तिथं विरोध कोणाला असणार ती भूमिका सुद्धा उद्धव ठाकरेंची सुस्पष्ट आहे. राज ठाकरे नेमकी मूठ कोणासाठी झाकून ठेवतायत? नाही, एक तुम्हाला एक घटना कळली असेल की बाबा राज ठाकरे यांनी एक वक्तव्य तिथे केलं की आम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही, शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याला जे जमलं नाही, बरोबर, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं की त्यांनी दोघांना आम्हाला एकत्र आणलं, एक केलं. म्हणजे ही त्याच्या पाठीमागची जी भूमिका जी आहे ही दोन पक्ष म्हणजे दोन पक्षाचे प्रमुख एकत्र येण्याचं कारण जे आहे ते प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात आहे. म्हणजे एकीकडे राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं, दुसरीकडे आम्ही एकत्र आलो ते न फुटण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. बरोबर. खरं म्हणजे याच्यातून आपल्याला कळून चुकलं पाहिजे की ह्या दोघांचं एकत्र येणं हे ते सांगतात त्याप्रमाणे मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे. हे खरं असलं तरी त्या कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे की ह्या दोघांनी निवडणुकीमध्येही एकत्र राहायला पाहिजे. कारण सगळ्यात मोठा दबाव जो आहे तो शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंवर आणि मनसैनिकांचा राज ठाकरेंवर आहे. या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना पक्ष टिकवायचा आहे आणि पक्षाची जी काही आतापर्यंत झालेली वाताहत जी आहे ती थांबवायची आहे. ही थांबवण्यासाठी राज ठाकरे जर जवळ असतील, बरोबर असतील, तरच त्यांना ते शक्य आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर मनसेला जर वाढवायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मदत घेणं हा एक पर्याय राज ठाकरेंच्या बरोबर आहे, समोर आहे. आणि या पर्यायाच्या माध्यमातूनच या दोघं जेव्हा जातील तेव्हा मुंबईमध्ये त्यांचा जो काही आत्ताची जी काही परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर ते मात करतील अशी एकूण स्थिती आहे. पण एव्हा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका आहे ती फक्त संभ्रम निर्माण करण्याची आहे. आणि ती संभ्रम राज ठाकरेंच्या संदर्भात कसा निर्माण होईल असाच प्रयत्न तिथून होतोय आणि त्याचाच परिणाम जर काय झाला तर या दोघांवर होऊ शकेल. पण सर, मनसेची आपण कार्यपद्धती बघितली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मशिदीवरील भोग्यांच्या विरोधात मनसेने आंदोलन केलं होतं आणि तेव्हा संजय राऊतांची एक प्रतिक्रिया होती की भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून कोणाच्या तरी पोटात दुखतंय. तर मनसेची अशा पद्धतीची आंदोलनं आणि अशा पद्धतीच्या भूमिका या पॅरलली उद्धव ठाकरेंसोबत जर युती झाली तर त्या कशा चालतील किंवा त्याचं स्वरूप नेमकं काय असेल? नाही, तेव्हा कसं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाची एक त्यांच्यामध्ये निर्माण असेल झालेली तरी
ही जरी जी आहे ती राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर या दोघांनी एकमेकांवर टीका केली. कोणतरी कोणाचा तरी सपोर्ट घेत होतं, कोणतरी कोणाच्या बरोबर होतं आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ही भूमिका मांडली. जसं आता राजकारणामध्ये अनेक गोष्टी अशा होत्या की बाबा आता उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भुंग्याचा प्रश्न आता निघण्याची गरज नव्हती आताही. तो जो किरीट सोमय्यांनी काढला, कारण हे राजकारणामध्ये त्यांना कुठेतरी दाखवायचं असतं आम्ही कोणाच्या बरोबर तरी आहोत, हे दाखवण्याचा हा प्रकार म्हणजे राज ठाकरेंनी तेव्हा भोंग्यांचा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या वेळेला निर्माण केला होता. ठीक आहे. पांडुरंग सर, आपण उद्धव ठाकरेंचं भाषण बघितलं, त्यांनी आणखी एक उल्लेख केला होता की आम्हाला हिंदू आणि हिंदुस्थान हे समीकरण चालणार आहे. राज ठाकरे सुद्धा कडवट हिंदुत्ववादी आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा मी हिंदुत्ववादी आहे असं वारंवार वेगवेगळ्या व्यासपीठावरून सांगत असतात, कारण एकनाथ शिंदेकडून ते हिंदुत्व विसरल्याची टीका कायम होत असते. त्याच्यामुळे मराठी हिंदुत्वाच्या लाईनवर हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते आता पुढे जातील का, आणि त्या हिंदुत्वाचं स्वरूप नेमकं काय असेल भाजपला काउंटर करताना? नाही, पुन्हा आपण एक परवाच्या मेळाव्याबद्दल जर का बोलायला गेलो तर तो मेळावा हा केवळ मराठी भाषेवर म्हणजे मराठी भाषा हाच त्याचा गाभा होता आणि त्याच्यावर ते एकत्र आले होते. तर हे दोघं जण एकत्र आले तर हा मराठी जनांचा असलेला त्यांच्यावर दबाव आहे. हा कोणी मनसैनिक शिवसैनिक वगैरे हा भाग वेगळा आहे. संपूर्ण मराठी माणसं जी मराठीवर प्रेम करतात पण कुठच्या पक्षाशी जवळीक ठेवत आहेत अशा माणसांचा हा त्यांच्यावरचा दबाव होता. तुम्ही आता मागाशी सगळ्यांनी चर्चा केली की राज ठाकरेंनी आपले पत्ते ओपन केले नाहीत, तर ती राज ठाकरेंची आगतिकता होती का आणि उद्धव ठाकरे ज्या याने पुढे जात होते ती त्यांची आगतिकता आहे का की याला जवळ घ्यायचं यांच्या जवळ जायचं? ह्या दोन गोष्टी खरं तर आपण पाहिल्या पाहिजेत की ती शांतता आणि म्हणजे स्वतःहून पुढे जाणे ह्या दोघांची आगतिकता आहे का एकत्र येण्याची. ही आत्ताच्या या राजकीय पटलावरची सगळ्यात मोठी घटना असेल की दोघे आगतिक झालेत का, की दोघांना एकमेकांशिवाय पर्याय राहिला नाही का. तर ह्या सगळ्या अशा अनेक कंगोरे त्यांच्या भेटीला आहेत, त्या कार्यक्रमाला आहेत, पण त्याचा मूळ गाभा हा मराठी आहे. त्यामुळे हिंदुत्व मराठी म्हणजे हिंदू नाहीत का, म्हणजे मुळात प्रश्न असा येतो की आपण जेव्हा मराठी चर्चा करतो म्हणजे हिंदू नाहीत का, तर ते हिंदुत्व आहेच आहे ना, बरोबर. त्यामुळे त्याला वेगळं असं म्हणण्याची गरज नाहीये किंवा वेगळं. आता भाजप नेते काय म्हणतायत की तुम्ही हिंदूंना मारता. भाजप नेत्यांची आपण बोलण्याची लाईन बघितली तर ते तेच म्हणतात की तुम्ही माहीम दर्ग्यासमोर उर्दू किंवा हिंदी बोलणाऱ्यांना मारून दाखवा, त्यांच्यावर हात उगारून दाखवा. त्याच्यामुळे या मुद्द्यावरून भाजपला नेमकं काय राजकारण करायचं आहे ते त्याचे संकेत त्यावरून मिळत आहेत, जे नेते वक्तव्य करतायत भाजपचे त्यावरून. नाही, भाजपचं राष्ट्रीय राजकारण जे आहे ते हिंदुत्वावरच चाललेलं आहे. भाजप आपल्या याच्यापासून अद्यापही ढळलेलं नाहीये. त्यामुळे त्यांचा अजेंडा जो आहे ते त्या पद्धतीनेच त्यांचं कॅम्पेनिंग करणार, त्या पद्धतीने प्रोपोगंडा तयार करणार. त्यामुळे भाजप कुठे चुकली असं अजिबात नाही. त्यामुळे आता बाकीच्या पक्षांनी आपला प्रोपोगंडा आपला अजेंडा काय असावं हे फिक्स करण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे. विजय सर, तुम्हाला पटतंय काय, कारण भाजपकडून परत एकदा हिंदू आणि हिंदू इतर अशा वादाकडे हा मुद्दा सगळा नेण्याचा प्रयत्न होतोय? आपण बघितलं या सगळ्या गोष्टींच्या नंतर नितेश राणे किंवा इतर सगळे देशातले भाजपचे नेते सुद्धा बोलताना त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा तिथं आयरनीवर ठेवायचा आहे. बरोबर. आणि ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोबत उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, अशा प्रकारची एक सतत टीका भारतीय जनता पक्षानं कडून केली जात होती. मला वाटतं त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्या पद्धतीनं आपल्या पातळीवर सातत्यानं करत आले. त्यामुळे एक लक्षात घ्या, या मराठी भाषेसंदर्भातल्या विजय मेळाव्यात सुद्धा राज ठाकरे माझ्या मराठी बंधू आणि भगिनींना म्हटले, उद्धव ठाकरे मात्र मराठी आणि हिंदू बांधवांना असं म्हटलेलं आहे. म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा आपण सोडलेला नाही हे उद्धव ठाकरेंना इथं वारंवार ठसवायचंय. कारण त्यांना माहित आहे जशी एक मराठी वोट बँक आहे त्या मराठी वोट बँकेच्या पलीकडची एक हिंदुत्वाची वोट बँक आहे किंवा त्या वोट बँकेवर मोठ्या प्रमाणावर भाजपचा दावा असला तरी सुद्धा त्यांना आपल्याला असं सोडून द्यायचं नाही किंवा ते आपल्यापासून निष्ठून जातील असं एक आपण राजकारण खेळत नाही. त्यामुळे ती काळजी उद्धव ठाकरे घेत आलेले आहेत. पण भारतीय जनता पक्षाला हा मुद्दा मराठीपेक्षाही, कारण मराठीचा मुद्दा भारतीय जनता पक्षाला अडचणीचा ठरणार आहे. ते ज्यावेळी या मुद्द्याचा आग्रह धरतील तर ते त्यांचा अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे त्यांना हा मुद्दा हिंदुत्वाच्या भोवतीच ठेवायचा आहे.
तुम्ही हिंदूंनाच कारण पुन्हा निवडणुकीचं राजकारण करताना हिंदुत्वाच्या मुद्द्याभोवतीच त्यांना राजकारण करायचं आहे, त्या मुद्द्याभोवतीच राजकारण ठेवायचं आहे, त्या मुद्द्याभोवती राजकारण राहिलं तरच आपला फायदा होणार आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते सतत तुम्ही उर्दू भाषिकांना मारून दाखवा, हिंदी भाषिकांना मारून दाखवा, आमच्या माहींच्या दर्ग्यासमोर हे करून दाखवा, हे सतत या उचकावण्याचा प्रयत्न करतात अल्पसंख्याकांच्या विरोधात, मुसलमानांच्या विरोधात. ही भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची एक पद्धत आहे आणि ते करत राहणार आहेत. त्यापासून म्हणजे तो मुद्दा म्हणजे हे सगळं राजकारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर न येऊ देणं यासाठी उद्धव ठाकरे काय प्रयत्न करतायत हे बघावं लागणार आहे. राज ठाकरे त्यांच्या सोबत राहिले तर ते त्याला कसा काउंटर करणार आहेत हे बघावं लागणार आहे. कारण त्यानंतर या पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील. बरोबर. आणखी एक विजय सर तुमच्यासाठीच प्रश्न आहे. उद्या जर चालून ही युती अस्तित्वात आली तर या युतीच्या अस्तित्वासोबतच महाविकास आघाडीचं ते विसर्जन असेल का? कारण प्रश्न तोच उपस्थित होतो की मग उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहणार की नाहीत? कारण काँग्रेसची काय भूमिका आहे ती आपण बघितली आहे. काँग्रेसचा एक सुद्धा नेता किंवा एक सुद्धा प्रतिनिधी या मराठीचा जागर या बॅनरखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात नव्हता. ही अनुपस्थिती नेमकं काय दर्शवते? जसं मी अगदी सुरुवातीच्या माझ्या निवेदनात म्हटलं होतं की हे दोघं तर एकत्र येणार का, एकत्र आले तर ते महाविकास आघाडी सोबत राहणार का हा प्रश्न आहे. अगदी बरोबर. त्याचं कारण असं म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांची एक मुलाखत तुम्ही गेल्या आठवड्यात जर ऐकली असेल तर त्यांनी असं म्हटलं होतं, शिवसेना आमच्या सोबत आहे. शिवसेनेनं जर राज ठाकरे जर आले तर ते शिवसेनेच्या सोबत असतील, तो आमच्या 3 पक्षांच्या मध्ये नसतील. म्हणजे आपल्याला आठवत असेल विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकरांची आणि उद्धव ठाकरेंची एक युती झाली होती. त्यावेळी सुद्धा हीच प्रकाश आंबेडकर अशी भूमिका मांडत होती की माझा महाविकास आघाडीशी संबंध नाही, मी उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत. असं मला वाटतं त्या पद्धतीनं. कारण आता पुन्हा कसं आहे, इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या काय फक्त मुंबई महापालिकेची स्वतंत्र होणार नाही, अन्य राज्यातल्या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा अन्य महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका त्यांच्यासोबत होईल. सगळ्या एकत्रित होणार नसतील, काही गठ्ठ्यानं एकत्रित होतील. तर त्यावेळी धोरण कसं ठरतं हे बघावं लागेल. म्हणजे काँग्रेसचं विशेषतः धोरण मुंबईसाठी तर त्यांचं धोरण वेगळं राहील, अन्य महाराष्ट्राचं वेगळं राहील, की सरसकट काही धोरण ठेवून बाबा मनसेसोबत शिवसेनेच्या असेल तर आपण त्यापासून सुरक्षित अंतर ठेवायचं असं राजकारण राहील हे बघावं लागेल. कारण शेवटी मगाशी पांडुरंग मस्के म्हटले किंवा अन्य लोक म्हटले त्या पद्धतीनं काँग्रेस सारख्या पक्षाला जसा भाजप आता विचार करतोय तसं आपल्याला राष्ट्रीय पातळीवर राजकारण करताना हा मुद्दा पुढच्या भविष्यात अडचणीचा ठरू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. विशेष म्हणजे या सभेत राज ठाकरेंनी कडवट हिंदुत्वाची भूमिका मांडलेली नाहीये, तर कडवट मराठी अस्मितेची भूमिका घेऊन त्यांनी सगळं भाषण केलेलं होतं. कोसरेकर सरांना माझा शेवटचा प्रश्न आहे कारण आपली वेळ संपत आली आहे. कोसरेकर सर, या सगळ्या भाषणादरम्यान राज ठाकरेंच्या बॉडी लँग्वेज बद्दल तर आपण बोललोच, पण त्यांच्या गळ्यातला शेला सुद्धा कायम भगव्या रंगाचा असतो. मराठी आणि महाराष्ट्राचा प्रातिनिधिक रंग आपण जर कुठला बघितला तर तो भगवा आहे आणि राज ठाकरेंच्या गळ्यात सुद्धा कायम भगवा शेला असतो, पण यावेळेस तो निळा होता. हा रंग बदल नेमका काय सांगतो? मुळात राज ठाकरे हे काही तिथे हिंदू नायक म्हणून किंवा हिंदुत्वाचे नायक म्हणून आलेले नव्हते. मराठीचा झेंडा घेऊन तिथे सगळेजण एकत्र आले होते आणि राज ठाकरे यांनी कटाक्षाने ही गोष्ट पाळली की इथे आपल्याला फक्त मराठी या ट्रॅकवरच राहायचंय, मराठी आणि महाराष्ट्र या ट्रॅकच्या पलीकडे आपल्याला कुठे जायचं नाहीये आणि त्यामुळे ते पत्ते त्यांनी पाळलं. आता उद्धव ठाकरेंची गरज इतकीच होती की उद्धव ठाकरेंना एनकेन प्रकाराने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, भाजप, अमित शहा, नरेंद्र मोदी या सगळ्यांचा समाचार घ्यायचा होता आणि इतका चांगला स्टेज किंवा इतकी चांगली नेपथ्य सादरीकरण असलेली सभा ही काही त्यांना मिळाली नसती. कारण गेल्या काही नजीकच्या काळामध्ये आपण पाहिलं की ज्या ज्या पद्धतीत त्यांच्या सभा झाल्या, त्यांच्या सभेचं नेपथ्य किंवा उद्धव ठाकरेंच्या मागे असलेली त्यांच्या सहकाऱ्यांची गर्दी आणि त्यातून असलेला जो काही प्रकार समोर येतो तो पूर्णपणे ती शिवसेनेची सभा असं वाटतं. इथे मात्र त्यांना अगदी एलिट क्लास जो काय होता तो समोर मिळाला होता. हे जे सभागृह आहे हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं सभागृह आहे, इंडोर म्हणून जर आपण पाहायला गेलं तर. आणि तिथे या सभेची दखल ही जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यभरातल्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या वाहिन्यांनी घेतली होती. त्यामुळे या सभेमध्ये जो काही परफॉर्मन्स करायचा तो गल्लीपासून दिल्लीपर्यंत भिडणारा असला पाहिजे याची खबरदारी उद्धव ठाकरेंनी घेतली होती. उद्धव ठाकरे इथे पॉलिटिकल वागत होते, राज ठाकरे इथे क्षेत्रीय वागत होते, एका मराठी नेत्यासारखे वागत होते आणि हा या दोघांमधला फरक होता.
त्यामुळे हिंदुत्वाचा शेला किंवा निळा रंग वगैरे बघा, राज ठाकरेंनी जे पण काही केलेलं होतं ते संपूर्णपणे म्हणजे निवेदकाची निवड ही अजित भुरे असतील. अजित भुरे यांचा आवाज, त्यांचे उच्चार, त्यांचं चित्रपट आणि नाट्यसृष्टीशी असलेलं नातं, त्यांचं एकूणच सगळा साहित्य क्षेत्रातला वावर या सगळ्यांचा विचार करून त्यांची निवड करण्यात आलेली होती. आणि त्यामुळे कुठेही शब्दाचे बुडबुडे न आणणारी किंवा काहीतरी पाल्ला लावणारी अशी काही व्यावसायिक निवेदक मंडळी यासाठी निवडली नव्हती. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की राज ठाकरेंचा प्रयत्न काय होता. ठीक आहे, वेळ संपत आली. मी शेवटची कमेंट घेतो एका मुद्द्यावर, प्रवीण पुरोसरांची. प्रवीण पुरोसर, यापूर्वी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भाजपचे सर्व नेते येतात, भेटतात. एकनाथ शिंदे सुद्धा वारंवार मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंकडे आलेले होते. पडद्यामागून शिवसेना शिंदे गट किंवा भाजपसोबत राज ठाकरेंचं काहीही सुरू नाहीये. याबाबत राज ठाकरे खरंच आश्वस्त करू शकतील का? निश्चितच आश्वस्त करतील. करायला पाहिजे होतं त्यांनी, कारण कालची गर्दी पाहता आणि एकूणच माहोल जर पाहिला तर राज ठाकरेंवर विश्वास ठेवून सगळे शिवसैनिक तिथे उपस्थित होते आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा तो दबाव आपण जर लक्षात घेतला तर त्यांना आता कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाकडून त्यांना पटवण्याचा जर काही प्रयत्न जर झाला तर त्याचं खूप मोठं नुकसान राज ठाकरेंचंच होईल, राज ठाकरेंच्या पक्षाचं होईल. आणि त्याचबरोबर ऑटोमॅटिकली उद्धव ठाकरेंना, शिवसेनेलाही त्याचा परिणाम सोसावा लागेल. त्याच्यामुळे राज ठाकरे जर खरोखर जर मराठीसाठी एकत्र येणार असतील मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात, तर त्यांना एक विश्वास द्यावा लागेल महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना, मराठी लोकांना, की आता मी खरंच सजग झालोय आणि मराठीसाठी जर सरकारच्या विरोधात किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, अन्यथा इतर जे काही महायुतीमध्ये असलेल्या पक्षांच्या विरोधात जर उभं राहायचं असेल तर मी विश्वासाने उभं राहीन असं त्यांना दाखवावं लागेल. अदरवाईज त्यांना खूप मोठं म्हणजे राजकीय एक धक्का बसेल, हे आता महाराष्ट्रात आता सगळ्यांनाच कळून. बरोबर. त्यामुळे सरकारने त्रिभाषा धोरणासंदर्भातला जो निर्णय घेतला होता तेवढ्या धोरणात्मक पातळीवरच राज ठाकरेंचा सरकारला विरोध कायम राहतो की यापुढे ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा भाजप पक्ष म्हणून असेल, दोघांनाही अंगावर घेतात, दोघांनाही थेटपणे भिडतात आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा या दोघांसोबत आपली लगट नाही किंवा सोबत नाही यावत आश्वस्त करतात काय बघावं लागेल. कारण त्यानंतरच युतीची पुढची दिशा ठरणार आहे आणि पुढच्या आपण जे काही मुद्दे मांडले त्याला अर्थ होणार आहे. मी परत एकदा आभार मानतो की आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, आपला वेळ दिलात आणि इतकं सगळं महत्त्वाचं विश्लेषण, महत्त्वाचे मुद्दे आमच्या समोर मांडलेत, त्यासाठी मनस्वी आभार.